अल्प खर्चात निवडणुका हा एक शोध आहे आणि हा शोध सैनिकी दिमागमधून आलेला आहे. कारण सैनिक समाज पार्टीने लावलेला शोध आहे. सैनिक समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीयुत बलवीर सिंग परमार साहेब एक कर्नल होते, सैन्यामध्ये टीचर होते. त्यांनी हा अभ्यास करून घटनेचा अभ्यास केला, इतर देशाच्या राज्यघटनेचा अभ्यास केलेला आहे. त्यामुळे हा एक शोध लागला आहे. शोध लावण्याचं काम हे सैनिकांच्या सायंटिस्टचं असतं. ज्याप्रमाणे आपण रोज घरामध्ये टीव्ही लावतो, याचा शोध हा सैन्यामध्ये लागलेला आहे, सैन्याच्या गरजेप्रमाणे लागलेला आहे. त्यामुळे सैन्यामध्ये असणाऱ्या इन्स्ट्रुमेंटवरून हा समाज हितासाठी प्रचार करण्यात येत असतो. कॉम्प्युटरचा शोध असेल, मॅप रिडिंग असेल, सैन्यामध्ये रेडिओग्राफी असेल, इलेक्ट्रॉनिक असेल, आणि त्याच्यामुळे हे शोध लागतात. आता सैनिक समाज पार्टीने राजकारणात हा शोध लावला आहे. अल्प खर्चात निवडणुका. अल्प खर्चात निवडणुका यासाठी आहेत की समाजाच्या कराचा पैशाचा अपव्यय करायचा नाही. आता जे सैनिक समाज पार्टीच्या प्रचाराने वेग जो घेतला आहे बिकॉज ऑफ धिस, आता महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका लागल्या आहेत. अनेक नेते जे सत्तेवर आहेत ते आम समाजाच्या कराच्या पैशाचा वापर करतात, रॅली करतात, मोठमोठ्या सभा घेतात, सभेचा खर्च करतात, आणि हा जो खर्च आहे तो जनतेच्या पैशाचा आहे. मोठमोठा खर्च जनतेच्या पैशाचा आहे. त्यामुळे मी आता एक व्हिडिओ जो ऐकला, त्या वाजपेयी पत्रकार, हिंदी पत्रकार आहे, प्रणव काय त्याचं नाव आहे, त्यांनी सांगितलं की हा जो पैशाचा अपव्यय आहे तो जनतेच्या कराच्या पैशाचा आहे. आता सैनिक समाज पार्टी नवीन आहे. सैनिक समाज पार्टीकडे जनतेच्या कराचा पैशाचा वापर करण्याचा काही कारण नाही. तसंच सैनिक समाज पार्टीकडे पार्टी फंडाचा पण विषय नाही आणि तो गरजेचा पण नाही. कारण बुद्धी आणि टॅलेंट हेच सैनिक समाज पार्टीचं हत्यार आहे. म्हणून आम्ही आज जो नारा दिला आहे अल्प खर्चात निवडणुका, आणि त्यासाठी आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी महाराष्ट्रामध्ये एकच दौरा केला, एकच. तुम्ही पुण्यामध्ये 29 तारखेला आले होते, त्यावेळेचा जो दौरा झाला तो महाराष्ट्रातील जनतेच्या मनात उतरला, महाराष्ट्रातील जनतेला आवडला. महाराष्ट्रातील जनतेच्या पैशाचा अपव्यय नाही, अल्प खर्चात तुमच्यापर्यंत पोहोचलो. कारण हा जो मोबाईल आहे हा एक मॅड बॉक्स आहे. याच्यामध्ये सायन्स युगातील सर्व टेक्नॉलॉजी आहे आणि त्याद्वारे आम्ही थेट तुमच्यापर्यंत पोहोचतो. आम्हाला खर्च करायची गरज नाही, हेलिकॉप्टरने यायची गरज नाही, रॅली करायची गरज नाही, सभा घेण्याची गरज नाही, तरी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतो. म्हणून या महाराष्ट्रामध्ये जे वातावरण आहे, जे पक्ष आहेत, महायुतीमध्ये 6 आहेत, महाआघाडीमध्ये 6 आहेत, त्यांचा जो पैशाचा भडीमार चालू आहे, बॅनरबाजी चालू आहे, टीव्ही मीडियावर बातम्या आहेत, इलेक्ट्रॉनिक मीडियावर बातम्या आहेत, या सर्व खर्चात आहे. याला तोंड देण्यासाठी आम्ही सैनिक समाज पार्टी एक स्वच्छ सरकार देण्यासाठी आलेली आहे. आता स्वच्छ सरकार, 200+ आमदार निवडून आणणं वगैरे हे जे आम्ही सांगतो ते जरी अशक्य वाटत असलं तरी ते शक्य होऊ शकतं. कारण महाराष्ट्रातील जर 13 करोड जनतेने सैनिक समाज पार्टीचा रोजचा व्हिडिओ ऐकला, लेख वाचला, तरी महाराष्ट्रातील जनतेला या सैनिक समाज पार्टीची आयडिओलॉजी, समाज हिताची आयडिओलॉजी, उन्नतीची आयडिओलॉजी, महाराष्ट्राला
महान राज्य बनवण्याची आयडिओलॉजी ही लक्षात आलेली आहे. आता आम्ही हा एक प्रकारे महाराष्ट्रामध्ये जे जास्तीत जास्त आमदार होते मागच्या निवडणुकीमध्ये भाजपाचे 105 होते. त्यांच्या महायुतीमध्ये म्हणजे शिवसेनेमध्ये त्यांच्यामध्ये वाद झाले, त्यामुळे शिवसेना फुटली, तिकडे गेली. त्यांच्यापैकी त्यांनी अर्धे पंचवार्षिक गाजवली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, त्यांना राष्ट्रवादी आणि काँग्रेसने साथ दिली. त्यानंतर पुन्हा शिवसेनेमध्ये फाटाफूट झाली, ते आले भाजपामध्ये आले, ते 30-40 घेऊन आले. नंतर अजित पवार आला वगैरे, आणि यांनी 2.5 वर्षे चालवले वगैरे. हा जी खिचडी झाली आहे याच्यामुळे त्यांना सत्ता मिळाली असेल, परंतु महाराष्ट्रातील जनतेचं फार मोठं अपरिमित असं नुकसान झालं आहे. कधीही भरून न येणारं नुकसान झालं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता, सुशिक्षित जनता ही सावध झाली आहे. आता आम्ही याच्यासाठी हा लेख फॉरवर्ड यांना केला आहे, फॉरवर्ड करणार आहोत भाजपा नेतृत्वाला केला आहे. कारण तुम्हीच एक 105 आमदारावाली एक सरकार आहे, परंतु तुमचं या 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवारला घेतल्यामुळे एक्झिट पोलनुसार तुमची पिछेहाट होत चाललेली दिसत आहे. कारण त्याचा प्रत्येक लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आला आहे. तुम्ही स्वतःच त्यांना घेऊन खड्ड्यात चालला. त्यामुळे सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीकडे कमीत कमी व्यासपीठाकडे लक्ष दिलं तर तुम्हाला काहीतरी त्याचा फायदा होऊ शकतो. आम्ही जरी म्हणत असलो आम्ही 200+ आमदार निवडून आलो, तरी ते थोडंसं इतर लोकांच्या म्हणण्याप्रमाणे जड जात आहे. त्यामुळे आम्ही हा लेख आणि हे आव्हान केलं आहे भाजपाच्या नेतृत्वाला. असं काही समजू नका तुमचे 105 आले म्हणून तुम्ही सुपरह्युमन आहात. अजिबात नाही. नोबडी इज सुपरह्युमन. तुम्ही सर्व आम समाजातले नागरिक आहात. तुम्ही सुद्धा मानव जातीचे आहात. त्यामुळे तुम्ही करता ते योग्य किंवा तेच एकमेव सत्य असं नसतं. त्यामुळे सैनिक समाज पार्टी ही ब्रिलियंट लोकांची पार्टी आहे. तिने अभ्यास सुरू केला आहे. आमचा हा महाराष्ट्रातला कार्यक्रम 4 वर्षाचाच आहे, परंतु दमदार पाय टाकून आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी जर तुम्ही राजकारणातले पैशावाले असाल, त्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आणि उशिरा का होईना पण आपण योग्य दिशेने जात आहोत, योग्य आयडिओलॉजीकडे जात आहोत अशी जाणीव होईल. आणि तुम्हाला सुद्धा काहीच मिळत नाही हे जर लक्षात आलं तर समथिंग इज बेटर दॅन नथिंग असं होऊन सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीचा फायदा होऊ शकतो. या उपर तुमची मर्जी. त्यामुळे हा ॲडव्हाइस आहे, फुकट आहे, अल्प खर्चात आहे. हा सल्ला आहे. जे सज्जन लोक असतील, या 6 गटाला पक्षाला मध्ये घुटमळ होत असेल त्यांच्यासाठी हा सल्ला आहे. त्यामुळे सर्वांचे स्वागत करण्यात येईल. महाराष्ट्रातील 13 करोड जनतेतर्फे तुमचं स्वागत करण्यात येईल. धन्यवाद. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीचा विजय असो.